हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 34 साइजचा कटोरी ब्लाउज आहे, त्याचं संपूर्ण कटिंग बघणार आहोत। आणि 10 इंचची बाही आहे, तिचे परफेक्ट कटिंग कसं करायचं ब्लाउजवरनं माप घेऊन ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा इथं एक अस्तरचं कापड आहे, खालच्या साईडला अशी लाईन ओढून घ्यायची, जेणेकरून आपला कापड जर खालीवर असेल तर आपलं माप चुकणार नाही म्हणून। आता इथे बघा ब्लाउजची पूर्ण उंची 15 इंच आहे। शोल्डर मी इथं 5 इंच घेतले। आता बघा जिथं 5 इंच मोजले तिथं 15 इंच बरोबर आहे की नाही चेक करायचं। त्याच्यानंतर लाईन ओढायची, 5.5 इंचचा मुंडा घ्यायचा। हे बघा या पद्धतीने। सर्वात पहिले आपण पाठीमागचा भाग काढून घेऊया इथं। आता बघा इथं छातीची घडी आहे ती 10 इंच टाकायची आहे। हे बघा छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच इथं घ्यायचं। आता इथं खालच्या साईडला सुद्धा 10 इंच टाकलंय मी आणि या पद्धतीने लाईन ओढून घेतली। आता पाठीमागचा मुंडा इथं मुंड्याचा आकार देऊन घेऊया आपण 1.5 इंचावरती। हे बघा 1.5 इंचावरती मार्क केलं, तिथून या पद्धतीने आकार द्यायचा आहे आपल्याला। हे बघा या पद्धतीने कट करून घेऊया। इथं बघा या पद्धतीने कट करून घ्यायचा। तर या ब्लाउजला बघा पाठीमागच्या भागाला सिंपल असा पानगळा सांगितलेला आहे आणि पाठीमागे शोचे हुक सांगितलेले आहे। तर व्हिडिओ कोणाला पुढचा पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगायचा पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे असं। तर इथं आता बघा कटिंग झालेली पाठीमागच्या भागाची। आपण आता इथं बघा बाहीची कटिंग पाहूया। ते बघा कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं, अस्तरचं कापड आहे। तर लांब बाही होती त्याच्यामुळे मग मी इथं 1 मीटर अस्तरचं कापड आणलेले आहे, व्यवस्थित करून घ्यायचं बघा। आता 10 इंचची छातीची घडी टाकली होती, तर बाही कटिंग करताना इथं 9 इंच आपल्याला बाहीची घडी टाकायची असते। हे बघा जिथे 9 इंच येईल तेवढा कापड आपल्याला इथं फोल्ड करायचा आहे, म्हणजे 4 पदरी कापड घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। आता हे बघा मापाचं ब्लाउज घेतलेलं आहे मी इथं। तर बघा असं बाहीला असं व्यवस्थित नीट धरायचं आणि शोल्डर पासून तर इथं दंडगेरपर्यंत आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे, म्हणजे लांबी। हे बघा 12 इंच आलेली आहे। उलटं करून बघा, तसं व्यवस्थित जर नाही आलं तर उलटं करून परत एकदा माप घेऊन घ्यायचं। आता उलट्या बाजूने कसं माप घेणार, जिथं आपण जॉईंट केलेलं आहे बुवा, बाही जोडलेली आहे तिथं टेप सोडून खालच्या बाजूला अर्धा इंच सोडायचं आहे, म्हणजे 12.5 इंच आपल्याला इथं बाहीसाठी घ्यायचं आहे। हे बघा बाही लांबी आपली 12.5 इंच। या साईडला सुद्धा 12.5 इंचावरती मार्क करायचं आणि अशी लाईन ओढून घ्यायची। हे बघा व्यवस्थित अस्तर व्यवस्थित करून घ्यायचं, लाईन ओढून घ्यायची। हे बघा त्या साईडला सुद्धा बघा तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून लाईन ओढून घेते मी इथं। हे बघा असं व्यवस्थित। आता वरून आपल्याला खाली बाहीचा आकार आहे तो 3 इंचावरती द्यायचा आहे। तर हे परफेक्ट माप आहे बाहीसाठी, 34 साइजच्या बाहीसाठी, आणि एकदम फिटिंगमध्ये बाही बसते, कुठेही चुन्या किंवा फुगा होत नाही, पाठीमागच्या भागाला सुद्धा नाही आणि पुढच्या भागाला सुद्धा नाही। आता बघा जिथे आपण बाहीचा आकार देण्यासाठी पॉईंट घेतला 3 इंचाचा, तिथून मध्ये आतमध्ये 2 इंचचं मार्क करायचं आहे 2 इंचावरती। त्याच्या पुढे आपल्याला 2-2 इंचावरती 3 मार्क करायचे बघा। आता पहिलं मार्क केलं आहे तिथून खालच्या बाजूला अर्धा इंचावरती मार्क करायचा आणि जे 2 पॉईंट आहे त्यांचे वरून आपल्याला 2 पॉईंट असे अर्धा इंचावरती मार्क करायचे। आता बघा या पद्धतीने हा आकार द्यायचा आहे, खालचा मुंड्याचा आकार म्हणजे पुढचा मुंड्याचा आकार या पद्धतीने द्यायचा आहे आणि वरच्या मुंड्याचा आकार या पद्धतीने द्यायचा आहे। हे बघा तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, एकदम प्रॉपर अशी बाही बसते। आता बघा दंडघेरचं माप घेऊया इथं बाहीचं। इथं 5 इंच दंडघेर आलेला आहे बाहीचा। तर खालच्या साईडला बघा इथं बंद बाजूकडून मी इथं 5 इंचावरती मार्क केलं
त्याच्या पुढे मार्जिनसाठी 2 इंच घेतले। या पद्धतीने बघा फिटिंगची लाईन बघा या पद्धतीने ओढून घेऊया। इथं बघा प्रॉपर आपली इथं बाहीची इथं मी आखून घेतलेली बाही आहे ती। आता कटिंग दाखवते। पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथं कट करायचा आहे सर्वात पहिले। हे बघा या पद्धतीने जसं दाखवते मी तसं। आता बघा बाही ओपन करायची, त्याच्यानंतरच आपल्याला समोरच्या पार्टचा जो मुंड्याचा आकार काढलेला आहे तो इथं कट करायचा आहे। बाही कटिंग केल्यावरती जोडताना कमी पडते किंवा काखेमध्ये पाठीमागच्या भागाला चुन्या येतात, तर अशी अडचण जर तुमची येत असेल तर या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा। खूप सोपी पद्धत आहे। आता बघा इथे पुढचे पार्ट आहे आपले ते कट करायचे आहे। साइड पीस आहे बघा। तर या मापाचं मी पेपर पॅटर्न कसं काढायचं चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहू शकता। आता बघा आपली ब्लाऊजची उंची 15 इंच होती, तर वरच्या साईडला शोल्डरच्या बाजूला मी 2 इंचचा वरती टेप सोडला आणि जिथे 15 इंच येते तिथे असं या पद्धतीने मार्क करून घेतलं बघा। हे बघा या पद्धतीने, जेणेकरून आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा पार्ट आहे तो सारखा येणार आहे इथं। हे बघा वरच्या बाजूला शोल्डरच्या बाजूला 2 इंच टेप सोडला, कारण आपण खालच्या बाजूला क्रॉसपट्टी जॉईंट करत असतो त्याच्यासाठी। तर मी या पद्धतीने सगळे पॅटर्न जे आहे ते असे काढून ठेवलेले आहे मापाचे। ब्लाऊज आला की ब्लाऊजवरनं माप घेऊन त्याची कटिंग करायला सोपं जातं। सगळ्यांचेच पेपर पॅटर्न सांभाळून ठेवायला का इथं तेवढा वेळ राहत नाही, त्याच्यासाठी फक्त प्रिन्सेस कट ब्लाऊजचे आणि बोटनेक ब्लाऊजचे मी पेपर पॅटर्न तिथे सांभाळून ठेवते। कटोरी ब्लाऊजचे मी या पद्धतीने काढून ठेवलेले आहे। आता बघा इथे कटोरी कट करायची आपल्याला। ते कटोरीसुद्धा मापाची कशी काढायची ते सुद्धा मी चॅनलवरती त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहू शकता। आता बघा साईड पीस घेतलेले आहे, तर ही कटोरी जी आहे ती तयार करून ठेवलेली होती मी, तर ती खालच्या साईडला अर्धा इंच कमी आहे, तर आपल्याला इथं काय करायचं आहे अर्धा इंच साईड पीसपेक्षा कटोरी खाली घ्यायची। हे बघा सर्वात पहिले काय करायचं जसं आहे तसं दाखवून घ्यायचं आणि जिथे गोल राऊंड शेप दिसतो तिथे बघा मी अर्धा इंच एक्स्ट्राची कटोरी वाढवून घेतली। हे बघा तर या पद्धतीने कट करून घ्यायचं। आता तर मापाची कटोरी कशी काढायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ब्लाऊजवरनं माप घेऊन परफेक्ट कटोरी कशी काढायची। तर इथं साईजनुसार क्रॉसपट्टी कशी काढायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघूया। तर बघा 3.5 इंच एका बाजूला घेतलेले आहे आणि 10ची घडी घेतली, तर मी इथं अर्धा इंच एक्स्ट्राचं म्हणजे 10.5 इंचवरती मार्क करून 3 इंच इथं मार्क केलेले आहे। या पद्धतीने क्रॉसपट्टी काढते मी। अस्तरची राहिली तर अस्तरच्या ब्लाऊजसाठी आणि साधं ब्लाऊज राहिलं बिना अस्तरचं तर त्याला 3.5 आणि 2.5 घेते। आता बघा इथं ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे, ब्लाऊज पीसला लाईन दिसत आहे त्याच्यामुळे मग मी बाही पहिले या पद्धतीने कटिंग करते। बाहीला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे, तो बाहीला जॉईंट कसा द्यायचा त्याचा व्हिडिओ मी या पहिले चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्यायचा। हे बघा या पद्धतीने आता लाईनी उभ्या दिसत आहे तर त्या बाहीवर आणि पाठीमागच्या भागाला उभ्या यायला पाहिजे, याच्यासाठी या पद्धतीने कटिंग करायची आहे। तर बघा इथं ब्लाऊजला तुम्हाला दिसत असेल की इथं लाईनी आहे छोट्या छोट्या, तर त्या ब्लाऊज घातल्यावरती पाठीमागच्या भागाला पण वरच्या साईडला पाहिजे। पुढचा जो आपण शोल्डरचा पार्ट बघा साईड पीस ठेवलाय मी, तर शोल्डरच्या भागाला सुद्धा उभ्या साईडने यायला पाहिजे। बाहीला पाठीमागच्या भागाला म्हणजे हे 3 पार्ट आपले मेन राहतात, त्यानं डिझाईन असते ती सेम यायला पाहिजे। त्यासाठी या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची कटिंग करायची आहे, जेणेकरून तुम्हाला डिझाईनचा ब्लाऊज असेल तर कटिंग करायला अडचण येणार नाही। तर सर्व पार्ट बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायची। आता कटोरी जिथे बसेल तिथं तुम्ही व्यवस्थित बसवायची आणि कटिंग करून घ्यायची आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल आजचा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।